श्री स्वामी समर्थ. मकर राशी, तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही. तुम्ही कमी बोलता पण सगळं पाहता. लोकांना वाटतं तुम्ही फक्त निरीक्षण करता, पण खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात नोंदवून ठेवता. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तुमचं एक पाऊल सगळ्यांचा खेळ बदलून टाकतं. आजपासून तुमच्या आयुष्यात काही अशा घटना सुरू होणार आहेत ज्या अगदी सूक्ष्म पद्धतीने घडतील, पण परिणाम जबरदस्त असतील. हे नुसतं राशी भविष्य नाही, हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही अनपेक्षितपणे जवळ येतील, काही सत्य उघड होतील, काही भ्रम तुटतील. मकर राशी, तुम्ही नेहमी इतरांची चूक दुरुस्त केली, पण आता विश्व तुमच्यासाठी परिस्थिती दुरुस्त करणार आहे. जे थांबलं होतं ते हलणार आहे, जे अडकलं होतं ते सुटणार आहे, आणि जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका, कारण पुढील प्रत्येक घटना तुमच्या आयुष्याचं चित्र बदलू शकते. पहिली घटना, लपलेलं सत्य उघड होणार. डोळे उघडणारा क्षण. मकर राशी, तुमच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना म्हणजे लपलेलं सत्य अचानक समोर येणार आहे. बराच काळ तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवत होतं. एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादी परिस्थिती, एखादा व्यवहार, सगळं वरवर ठीक दिसत होतं, पण तुमचं मन शांत नव्हतं. कारण तुम्ही साधे नाही, तुमचं निरीक्षण अचूक असतं. आता अशी वेळ येईल की सत्य स्वतःहून उघड होईल. कदाचित एखादी चूक पकडली जाईन, एखादा मेसेज, एखादी माहिती किंवा एखादं वाक्य तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्यावर विश्वास ठेवला, ज्याला महत्त्व दिलं, तिथे काहीतरी लपलेलं होतं. सुरुवातीला मन दुखावेल, थोडा राग, थोडी निराशा, थोडा धक्का बसेल. पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या गोष्टीपासून मुक्त करण्यासाठी आहे. कारण मकर राशी एकदा सत्य ओळखलं की मागे वळून पाहत नाही. तुम्ही शांतपणे निर्णय घ्याल, कोणाला काही सिद्ध करणार नाही, पण तुमच्या कृतीतून सर्वांना उत्तर मिळेल. ही घटना तुमचं मन अधिक मजबूत करेल. तुम्ही लोकांना नव्याने ओळखायला शिकाल. सगळे आपले नसतात ही जाणीव तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करेल. मकर राशी, पहिली घटना म्हणजे डोळे उघडणारा क्षण आहे. आता तुम्ही भावनांपेक्षा सत्यावर चालणार, आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेला घेऊन जाणार आहे. दुसरी घटना, अडकलेलं काम, थांबलेली प्रगती आणि अचानक उघडणारा मार्ग. मकर राशी, ही दुसरी घटना तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. बराच काळ तुम्ही एका गोष्टीभोवती अडकून पडला होतात. फाईल्स मंजूर होत नव्हती, पैसे अडकले होते, प्रमोशन थांबलं होतं, व्यवसायात व्यवहार पूर्ण होत नव्हता, किंवा एखादं वैयक्तिक काम सतत पुढे ढकललं जात होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, कागदपत्र पुन्हा तपासली, लोकांशी नम्रपणे बोललात, नियम पाळले, पण तरीही काहीतरी अडथळा येत होता. या सगळ्यांमुळे तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता, मी इतका प्रयत्न करतोय तरी का थांबते. पण मकर राशी, तुम्हाला माहीत नाही की हा विलंब तुमच्यासाठी संरक्षण होता. चुकीच्या वेळेला गोष्ट पूर्ण झाली असती तर कदाचित पुढे मोठी अडचण निर्माण झाली असती. आता परिस्थिती वेगाने बदलणार आहे. अचानक योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. एखादा सिनियर अधिकारी, ग्राहक, नातेवाईक किंवा मित्र, जो एका शब्दाने, एका सहीने, एका संधीने सगळं पुढे नेईल. तुम्हाला जाणवेल की जे इतके दिवस थांबलं होतं ते आता झपाट्याने पूर्ण होत आहे. या घटनेमुळे तुमच्यातील हरवलेला आत्मविश्वास परत येईल. तुम्ही पुन्हा उभं राहाल, पण यावेळी अधिक ठामपणे. मी चुकीचा नव्हतो, वेळ चुकीची होती, ही जाणीव तुम्हाला आतून मजबूत करेल. काही मकर राशीसाठी ही घटना आर्थिक सुटकेचीही असेल. अडकलेले पैसे मिळतील, कर्जफेडीचा मार्ग सापडेल, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. काहींसाठी ही करिअरमध्ये मोठी प्रगती असेल, बढती, नवीन जबाबदारी किंवा चांगली नोकरी. काहींसाठी वैयक्तिक आयुष्यातील गैरसमज दूर होतील आणि नातं पुन्हा मार्गी लागेल. ही घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. संयम कधीच वाया जात नाही. तुम्ही शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिली, म्हणून आता यश अधिक स्थिर असेल. मकर राशी, दुसरी घटना म्हणजे थांबलेल्या गोष्टींना गती देणारा क्षण आहे. आता गोष्टी हलणार आहेत, प्रगती सुरू होणार आहे, आणि तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करणार आहात की सातत्य आणि प्रामाणिकपणा शेवटी जिंकतातच. तिसरी घटना, नात्यांचा भूकंप, सत्याची चाचणी आणि तुमचा आत्मसन्मान जागा होणार. मकर राशी, तिसरी घटना साधी नाही, ती तुमच्या आयुष्यातील नात्यांना हलवून टाकणारी आहे. बराच काळ तुम्ही काही नाती मनापासून जपली, तुम्ही ऐकलत, समजून घेतलत, समोरच्याच्या चुका दुर्लक्षित केल्या, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या. कारण तुम्हाला तुटणं आवडत नाही, तुम्हाला टिकवणं आवडतं. पण प्रत्येक वेळी टिकवणं योग्यच असतं असं नाही. आता परिस्थिती अशी बनेल की एखादं नातं तुमच्यासमोर आरशासारखं उभं राहील. एखादं वाक्य, एखादी कृती, एखादा प्रसंग
आणि तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही एकटेच प्रयत्न करत होता. समोरची व्यक्ती तुमच्या शांत स्वभावाचा, तुमच्या संयमाचा फायदा घेत होती. सुरुवातीला तुम्ही काही बोलणार नाही. तुम्ही निरीक्षण कराल, कारण मकर राशी लगेच प्रतिक्रिया देत नाही. ती पुरावे गोळा करते आणि जेव्हा तुम्हाला खात्री पटेल, तेव्हा तुम्ही शांतपणे पण कायमचा निर्णय घ्याल. काहींसाठी ही घटना प्रेमसंबंधात मोठा टर्निंग पॉईंट असेल. तुम्ही ठरवाल हे नातं माझ्यासाठी आत्मसन्मानापेक्षा मोठं नाही. काहींसाठी मैत्रीत अंतर येईल, काहींसाठी कुटुंबातील एखादा गैरसमज उघड होईल आणि त्यानंतर सत्य स्पष्ट होईल. पण या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट आहे. खरे लोक तुमच्यासमोर अधिक ठामपणे उभे राहतील. जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात ते या काळात तुमची साथ देतील. तुम्हाला जाणवेल की कमी लोक असले तरी खरं असणं महत्त्वाचं आहे. ही घटना तुमच्यातील आत्मसन्मान जागा करेल. तुम्ही पुरेसं झालं असं म्हणण्याचं धैर्य दाखवाल. तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाहीत. भावनिक निर्णय न घेता तर्क आणि अनुभव यांच्या आधारे पाऊल उचलाल. मकर राशी, तिसरी घटना म्हणजे नात्यांची शुद्धी आणि तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म आहे. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमची किंमत ओळखतात. बाकीचे सगळे वेळेच्या ओघात दूर जाईल आणि तुम्ही अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक शांत व्हाल. चौथी घटना करिअरमध्ये मोठी झेप, मेहनतीचा स्फोटक परिणाम. मकर राशी, चौथी घटना तुमच्या कामाशी, करिअरशी आणि प्रतिष्ठेशी थेट जोडलेली आहे. तुम्ही नेहमीच पडद्यामागे काम करणारे, शांतपणे जबाबदारी उचलणारे आणि चुका न होऊ देणारे व्यक्ती आहात. इतरांना प्रकाश झोतात राहायला आवडतं, पण तुम्ही परिणामांवर लक्ष देता. अनेक वेळा तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, तरीही तुम्ही वाद न घालता पुढचं काम सुरू ठेवलं. आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक एखादी संधी, प्रोजेक्ट, नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठाकडून विशेष विश्वास तुमच्या वाट्याला येईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल मी तयार आहे का? पण लक्षात ठेवा, तुम्ही खूप आधीपासून तयार आहात. फक्त वेळ तुमची नव्हती. ही घटना तुम्हाला तुमच्या कुवतीची जाणीव करून देईल. ऑफिसमध्ये तुमचं मत विचारलं जाईल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि काहींसाठी बढती किंवा पगारवाढीचं दार उघडू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा क्लायंट, नवीन करार किंवा अचानक वाढलेली मागणी दिसू शकते. महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही फक्त काम करणारे राहणार नाही, तर निर्णय घेणाऱ्यांच्या रांगेत उभे राहाल. तुमचं विश्लेषण कौशल्य, तपशिलाकडे लक्ष देण्याची सवय आणि प्रामाणिकपणा हे सगळं तुमचं सर्वात मोठं शास्त्र ठरेल. मकर राशी, चौथी घटना म्हणजे मेहनतीचा स्फोटक परिणाम आहे. इतके वर्ष तुम्ही पेरलेलं बी आता झाड बनून उभं राहणार आहे. तयार राहा, कारण आता तुमचं नाव, तुमचे काम आणि तुमची ओळख अधिक ठळकपणे समोर येणार आहे. पाचवी घटना, आर्थिक स्थितीत मोठा बदल, स्थैर्याचा नवा अध्याय. मकर राशी, पाचवी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. आर्थिक उलथापालट आणि त्यानंतरचं स्थैर्य. बराच काळ तुम्ही पैशांबाबत सतर्क होता. प्रत्येक खर्चाचा हिशोब, प्रत्येक व्यवहाराची खात्री, भविष्यासाठी बचतीची धडपड, हे सगळं तुम्ही प्रामाणिकपणे केलं. पण तरीही काही वेळा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेली. अनपेक्षित खर्च, कुटुंबाची जबाबदारी, अडकलेले पैसे, कर्जाचा ताण, या सगळ्यांमुळे मनात असुरक्षितता निर्माण झाली. तुम्ही अनेकदा विचार केला, मी इतकं नियोजन करतो तरी पैशांमध्ये स्थिरता का येत नाही? पण मकर राशी, तुम्ही जे पेरलं होतं त्याला वाढण्यासाठी वेळ लागत होता. आता तो काळ संपत आहे. अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्या दारात येईल. थांबलेलं पेमेंट हातात येईल. जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. पगारवाढ, बोनस किंवा प्रमोशन मिळेल. व्यवसायात मोठा ग्राहक मिळेल. एखादी गुंतवणूक अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देईल. पण लक्षात ठेवा, हा काळ, ही घटना केवळ पैसा मिळणं नाही, ती तुमच्या मानसिक सुरक्षिततेची सुरुवात आहे. इतके दिवस जेव्हा तुम्ही खर्च करताना 10 वेळा विचार करत होता, आता तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. काही मकर राशींसाठी घर, जमीन, वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरेल. काहींसाठी कर्जफेडीचा मार्ग मोकळा होईल, तर काहींना कुटुंबासाठी मोठी आर्थिक जबाबदारी पूर्ण करता येईल आणि त्या क्षणी तुम्हाला आतून प्रचंड समाधान मिळेल. या घटनेचा एक आध्यात्मिक पैलूही आहे. तुम्ही पैशाला भीतीने नव्हे, तर शहाणपणाने पाहायला शिकाल. पैसा तुमचा शत्रू नाही, तो साधन आहे आणि तुम्ही त्याचं योग्य व्यवस्थापन करायला तयार आहात. मकर राशी, पाचवी घटना म्हणजे आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत होण्याचा क्षण आहे. आता तुम्ही फक्त महिन्यांचा खर्च भागवणारे राहणार नाही, तर भविष्य घडवणारे व्हाल. तयार राहा, कारण आता तुमच्या हातात केवळ पैसा नाही, तर सुरक्षिततेची आणि आत्मविश्वासाची ताकद येणार आहे. सहावी घटना, आरोग्य, ऊर्जा आणि जीवनशैलीत आमूलाग्र बदल. मकर राशी, सहावी घटना तुमच्या शरीर आणि मनाशी थेट संबंधित आहे.
इतके दिवस तुम्ही जबाबदाऱ्या, कामाचा ताण, कुटुंबाची काळजी आणि भविष्याची चिंता यात स्वतःकडे दुर्लक्ष केलं. छोट्या तक्रारी, थकवा, डोकेदुखी, पचनाचे त्रास, झोप न लागणं, मानसिक अस्वस्थता हे सगळं तुम्ही ठीक आहे म्हणत पुढे ढकललं. पण आता एक अशी जाणीव होणार आहे जी तुम्हाला थांबवेल. कदाचित एखादा मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरांचा सल्ला, अचानक आलेला थकवा किंवा एखादा प्रसंग ज्यामुळे तुम्हाला कळेल की शरीराची आणि मनाची काळजी घेणं आवश्यक असतं. ही घटना घाबरवणारी नाही, जागं करणारी आहे. तुम्ही अचानक तुमच्या दिनचर्येकडे लक्ष द्याल, आहारात बदल कराल, नियमित चालणं, योग किंवा व्यायाम सुरू कराल, झोपेचं महत्त्व ओळखाल, मोबाईल आणि ताण यापासून थोडं अंतर ठेवाल, ध्यान, प्रार्थना किंवा शांत वेळ स्वतःसाठी राखून ठेवाल. सर्वात मोठा बदल मानसिक पातळीवर होईल. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेणं कमी कराल. सगळं परफेक्ट असायला हवं हा दबाव कमी कराल. स्वतःला दोष देणं थांबवाल. काही मकर राशीसाठी हा काळ डिटॉक्ससारखा असेल. जुन्या सवयी सोडून नवीन आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा, काहींसाठी मानसिक शांती मिळवण्याचा, जुना ताण, जुने विचार आणि जुने अपराधभाव सोडून देण्याचा. 6वी घटना तुम्हाला शिकवेल की निरोगी शरीर आणि शांत मन हेच खरं धन आहे. पैसा, यश, नाती सगळं त्यांच्यानंतर येतं. मकर राशी, आता तुम्ही स्वतःकडे अधिक जबाबदारीने पाहाल, स्वतःला प्राधान्य द्याल आणि हा बदल तुम्हाला केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्याही अधिक मजबूत, स्थिर आणि सकारात्मक बनवेल. तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील नव्या ऊर्जेचा अध्याय सुरू होणार आहे. 7वी घटना सन्मान, प्रतिष्ठा आणि समाजात तुमची ओळख मजबूत होणार. मकर राशी, 7वी घटना तुमच्या प्रतिष्ठेशी आणि समाजातील स्थानाशी जोडलेली आहे. बराच काळ तुम्ही शांतपणे काम केलं, कोणत्याही देखाव्याशिवाय जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेक वेळा तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला, तरीही तुम्ही वाद टाळला, कारण तुम्हाला माहीत होतं वेळच खरी साक्ष देणार आहे. आता तीच वेळ आली आहे. एखाद्या प्रसंगात तुमचं नाव पुढे येईल, लोकांना तुमची खरी किंमत कळेल. कदाचित ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल, वरिष्ठांकडून सार्वजनिक प्रशंसा मिळेल, एखाद्या कार्यक्रमात सन्मानित केलं जाईल किंवा कुटुंबात तुमचं मत निर्णायक ठरेल. ही घटना अचानक घडेल आणि तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण लक्षात ठेवा, हा सन्मान एका दिवसासाठी मिळालेला नाही. तो तुमच्या सातत्य, शिस्त आणि प्रामाणिक स्वभावामुळे मिळालेला आहे. काही मकर राशीसाठी सोशल किंवा पब्लिक प्लॅटफॉर्मवर ओळख वाढू शकते. काहींसाठी कुटुंबात मान सन्मान वाढेल, काहींना एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी निवडलं जाईल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. ही घटना तुमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवेल. आत्तापर्यंत तुम्ही पडद्यामागे होता, आता प्रकाश झोतात उभं राहण्याची वेळ येईल. मकर राशी, 7वी घटना म्हणजे तुमच्या किमतीची अधिकृत ओळख आहे. आता लोक फक्त तुमचं काम पाहणार नाहीत, तर तुमचं व्यक्तिमत्वही मान्य करतील. तयार राहा, कारण आता तुमचं नाव, तुमचा सन्मान आणि तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होणार आहे. 8वी घटना ही शत्रूंचा संपूर्ण पराभव, गुप्त खेळ उघड आणि तुमच्या सत्याचा विजय. मकर राशी, ही 8वी घटना साधी नाही. ही तुमच्या आयुष्यातील नात्याचा क्षण आहे. बराच काळ तुम्हाला जाणवत होतं की कोणीतरी तुमच्या प्रगतीवर सावली टाकत आहे. समोरून गोड बोलणारे पण मागून अडथळे निर्माण करणारे लोक, ऑफिसमधील राजकारण, कुटुंबातील गैरसमज, मित्रांमधील मत्सर किंवा व्यवसायातील स्पर्धा, काहीतरी शांतपणे तुमच्या विरोधात काम करत होते. तुम्ही मात्र संयम ठेवला, कारण मकर राशी भावनेवर नाही तर निरीक्षणावर चालते. तुम्ही पुरावे शोधले, घाई केली नाही, कोणावरही उघड आरोप केला नाही. आतून त्रास झाला पण बाहेर शांत राहिलात. आता वेळ बदलत आहे. विरोधकाकडून एक चूक होणार आहे, एखादा खोटा प्लॅन उघड होईल, एखादा मेसेज, एखादी चर्चा किंवा एखादी चूक आणि सगळं स्पष्ट होईल. लोकांना कळेल की तुमचं काम स्वच्छ होतं आणि अडथळे कोणी निर्माण केले. ही घटना भांडण घडवण्यासाठी नाही, ती तुमची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी आहे. तुम्हाला ओरडावं लागणार नाही, वाद घालावा लागणार नाही, परिस्थिती स्वतःच तुमच्या बाजूने बोलेल. मकर राशींसाठी ऑफिसमध्ये तुमच्यावर टाकलेला आरोप खोटा ठरेल, स्पर्धेत तुम्ही स्पष्टपणे जिंकता, कुटुंबात तुमच्याविषयीचा गैरसमज दूर होईल, व्यवसायात प्रतिस्पर्ध्याचा डाव उलटा पडेल. पण सर्वात मोठा विजय बाहेरचा नाही, आतला आहे. तुम्हाला जाणवेल की संयम हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जर तुम्ही आधीच रागाने प्रतिक्रिया दिली असती तर कदाचित गोष्टी वेगळ्या वळणावर गेल्या असता. मकर राशी, तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांचा अध्याय संपत आहे आणि विजयाचा नवा इतिहास, नवा अध्याय सुरू होत आहे. 9वी घटना, भाग्याची अनपेक्षित चाल, आयुष्यात मोठा बदल. मकर राशी, 9वी घटना तुमच्या आयुष्यात अचानक वळण घेऊन येणार आहे आणि तुम्ही नेहमीच नियोजन करून चालणारे, प्रत्येक पाऊल मोजून टाकणारे, पण आता अशी परिस्थिती तयार होईल जी तुमच्या प्लॅनमध्येच नव्हती. एखादा अचानक प्रवास, ट्रान्सफर, नवीन जॉब ऑफर,
परदेशाशी संबंधित संधी किंवा आयुष्य बदलणारी भेट, काहीतरी अनपेक्षित घडणार आहे. 10वी घटना, आयुष्य बदलणारा निर्णायक निर्णय, भीतीवर विजय. मकर राशी, 10वी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्पा ठरणार आहे. बराच काळ तुम्ही एका मोठ्या निर्णयाभोवती फिरत आहात. मनात विचारांची गर्दी, हे करू का नको, जोखीम घ्यावी की थांबावं, लोक काय म्हणतील. तुम्ही प्रत्येक शक्यता तपासली, फायदे तोटे मोजले, पण अंतिम पाऊल उचलताना थोडं थांबलात. आता परिस्थिती अशी बनेल की निर्णय टाळणं शक्य नाही. वेळ तुम्हाला पुढे ढकलेल. कदाचित करिअर बदलण्याची संधी, व्यवसाय विस्तार, नात्यात पुढे जाण्याचा किंवा संपवण्याचा निर्णय, घर शहर बदल, मोठी गुंतवणूक, काहीतरी असं ज्यामुळे तुमचं आयुष्य नवीन दिशेने वळेल. सुरुवातीला भीती वाटेल कारण तुम्हाला सुरक्षितता आवडते, पण लक्षात ठेवा, तुमचं विश्लेषण कौशल्य, तुमची शिस्त, तुमचा अनुभव तुम्हाला चुकीचा निर्णय घेऊ देणार नाही. तुम्ही भावनेवर नाही तर स्पष्ट विचारांवर चालता. ही घटना तुम्हाला आतून मजबूत बनवेल. तर मकर राशींच्या जातकांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.